तर हे वर्ष संपत आलं 2025. अशी काही सूचना किंवा काही घडणार आहे का, अघटित म्हणू किंवा मोठं असं? ऍक्च्युली तसं थोडंफार सूचना आहे, म्हणून भारलेलं असणं आणि अंगात येणं हे दोन्ही एकच आहे. ते जीव फार सात्विक असतात आणि इतके सात्विक असतात की ते ईश्वराशी कनेक्ट होतात पटकन. बरोबर. त्याच्यामध्ये मी असं पाहिलंय की त्या देहाचं टेम्परेचर जे आहे ते कम्प्लीट झिरोवर जातं. म्हणजे अगदी थंड चिल्ड त्यांचं शरीर होऊन जातं. काही सांगायचं असेल किंवा घडायचं तर शंकर महाराज किंवा स्वामी समर्थ तुमच्याशी बोलतात का? माध्यमाच्या आधारे संपर्क होतो आणि अगदी बारीक मधल्या बारीक सूचनाही मला दिल्या जातात. आता क्रियायोग म्हणजे नेमका काय आणि ही परंपरा कोणाकडनं चालत आली? क्रियायोग हा अतिशय उत्तम योग आहे कलियुगासाठी. भले त्याला कोणी अंधश्रद्धा म्हणेल, पण ज्या ठिकाणी आपण शिष्य आहोत ना, शिष्याने गुरूंवर आंधळा विश्वास टाकणं खूप आवश्यक असतं. अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे का? त्याचे दर्शन होतात? माझा असा अनुभव आहे की मला हिमालयात माझ्या पहिल्या फेरीपासून मला तेल किंवा तूप ठेवायला सांगितलं गेलेलं आहे आणि ते त्यांच्यासाठी. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती. मनसोक्त गप्पामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत मनसोक्त गप्पामध्ये पूजनीय, आदरणीय आणि वंदनीय असं दिग्गज व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी या भवसागरामध्ये दीपस्तंभाप्रमाणे उभं राहून साधकांना मार्ग दाखवला आहे. तर अशा ह्या सुप्रसिद्ध गुरु म्हणजेच गुरु माऊली रुद्रात्मिका आज मनसोक्त गप्पामध्ये आपल्यासोबत आहेत. माऊली, खूप खूप स्वागत. जय बाबाजी, जय बाबा. मनसोक्त गप्पामध्ये. आणि तुम्ही मनसोक्त गप्पा या मंचाला आज लाभला आहात, तुमचं मार्गदर्शन प्रेक्षकांना लाभणार आहे. तर खूप आम्हाला म्हणजे त्याचा आनंद होतोय. आणि प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल की गुरुमाऊलींच्या जीवनावरती चित्रपट बनला आहे, म्हणजे फकीरियत. तो आत्ताच आला आहे आणि खूप चांगले त्याचे रिव्ह्यूजसुद्धा आहेत. गुरुमाऊली हा जो म्हणजे तुम्हाला किताब मिळाला, एक संसारी स्त्री ते गुरुमाऊली, हा जो तुमचा प्रवास आहे तो सोपा होता का आणि कशी तुम्हाला गुरुपरंपरा लाभली हे थोडंसं सांगा. खरं म्हटलं तर अजिबात सोपा नव्हता प्रवास. कारण की माझी तशी दीक्षा लहानपणीच झालेली रामकृष्ण मिशनमधून. आणि पुढे असं कधी विचार नव्हता केला मी की मला माझं आयुष्य अशा प्रकारे काही वेगळं असेल. जसं नॉर्मल आपण शिक्षण पूर्ण करतो, करिअर करतो, तसाच माझा स्वतःचा व्यवसायही होता. आणि अचानक मला 2007 मध्ये मला ठाकूरांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. ठाकूर म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस. आणि त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनानंतर त्यांनी जे काही सांगितलं त्या भेटीमध्ये मला, ते मला इतकं म्हणजे काय म्हणतो ना आपण की मनामध्ये माझ्या फार अपराधाची भावना आली. कारण की त्यांनी मला सांगितलं की तू विसरली नाही आहेस ना, असं त्याने विचारलेलं. आणि मी खूप वर्ष वाट पाहतोय, तुला हे आधीच करायला हवं होतं, असं मला ते म्हणाले. आणि तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये मी माझ्या गुरुदेवांना विसरली का? आणि विसरली नाही आहे तर मग ते जे अपेक्षित म्हणजे त्यांना जी अपेक्षा आहे माझ्याकडनं, ते माझ्याकडनं का नाही झालेलं, आणि नक्की काय अपेक्षा आहे हेही मला नव्हतं कळलं. पण त्या सेम डेला मी माझा व्यवसाय बंद केला आणि असं ठरवलं की आता भौतिक कोणतीही गोष्ट पैसे कमवण्यासाठी म्हणून नाही करायची. आता जे आहे ते आपलं फक्त मार्ग, गुरु जे दाखवतील तोच मार्ग आणि तेच काम. आणि गुरुकार्यासाठी जे लागेल ते सगळं करेन. झोळी फिरवायला लागली तरी हरकत नाही, पण स्वतःसाठी म्हणून, माझ्या गरजेसाठी म्हणून काही करण्याची गरज ईश्वराने लावू नये. आणि तसं खरंच झालं. त्यानंतर मला कधीही इतक्या वर्षात असं वाईट नाही वाटलं किंवा पश्चाताप नाही झाला की का आपण इतका चांगला आपला व्यवसाय बंद केला. कारण बिझनेस मॅनेजमेंट वगैरे केल्यानंतर मी ते सुरू केलेलं होतं. पण काही मला त्याचा खेद अजिबात नाही. आणि आज आता इतक्या वर्षानंतर जेव्हा मी मागे पाहते तेव्हा ती सगळी वर्ष खरंच फार वेगळी होती. खूप काही देऊन गेली मला, खूप अनुभव देऊन गेलेली ती वर्ष आहेत. कारण की 2007 नंतर अशी शृंखला सुरू झाली एका विविध घटनांची. आणि प्रत्येक घटना अशी होती की जी मला अध्यात्मामध्ये अजून पुढे अजून पुढे अशी नेणारी होती. आणि असं करत करत 2015 मध्ये मला प्रत्यक्षरित्या गुरुपद दिलं गेलं. आणि तो तर खरंच अभूतपूर्व असा तो सोहळा होता की कधी मी ऐकलं नव्हतं की अशा प्रकारे कोणाला गुरुपद दिलं जातं. आणि त्याच्या आधी ज्या काही घटना घडल्या ते मला एक देहधारी गुरुजी माझ्या संपर्कात आले. मी यासाठीच म्हणते की ते क्रियायोगाच्या बॅचमध्ये आले होते. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला पाठवलं गेलेलं आहे आणि तुम्हाला काही मला द्यायचं आहे.
मला तर खूप आश्चर्य वाटलं. आणि त्यानंतर मग ते 1.5 वर्षापर्यंत मला भेटत होते. 1.5 वर्षामध्ये त्यांनी फार वेगवेगळ्या साधनांची मला आठवण करून दिली. ते त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या सगळ्या साधना तुमच्या पूर्वजन्मात झालेल्या आहेत, फक्त तुम्हाला त्या आठवण करून मी देतोय, कारण की तुम्हाला ह्या आठवल्यानंतर पुढे काहीतरी खूप मोठं तुमच्या समोर येणार आहे. आणि त्यामुळे मीही आपण जसं होमवर्क करतो जसं तसं माझं ते आज एक शुक्रवारी, दर शुक्रवारी भेटत होतो आम्ही. त्यामुळे एक शुक्रवारी दिलेला अभ्यास मी तो आठवडाभर पूर्ण करायची, का पुढच्या शुक्रवारी त्याची प्रॅक्टिस घेतली जायची आणि मग पुढचं शिकवलं जायचं, असं माझं चाललं होतं. शिकवलं जायचं म्हणजे आठवण करून दिली जायची की हे असं असं आहे आणि मला ते आठवायचं लगेच. तर ते फार वेगळे होते ते 1.5 वर्ष. आणि त्याच्यानंतर ते अचानक एक दिवस असा आला की ते नंतर पुन्हा भेटलेच नाहीत मला. म्हणजे मला कळलंच नाही की का नाही परत आपल्याला भेटत आहेत. आणि आश्चर्य म्हणजे की भौतिकरित्या जी काही त्यांची ओळख माझ्याकडे होती, म्हणजे त्यांचा नंबर असणं किंवा त्यांचं आपल्याकडे मोबाईलमध्ये त्यांचं नाव, ते सगळं गेलं होतं त्यावेळेला. म्हणजे आणि आपण काय असे नंबर कोणाची पाठ करून ठेवत नाही, त्याच्यामुळे त्यांचा नंबर नाही, तो फोन नेमका खराब झाला, ते सगळं त्यातलं गेलं. आणि माझ्याकडे त्यांचा नंबर राहिला नाही किंवा काही त्यांचं म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकू असं काही राहिलं नाही. आणि नंतर मला सांगितलं गेलं की त्यांचं काम पूर्ण झालं, त्यामुळे आता ते काही तुला भेटणार नाही. अगदी समोरनं गेलात एकमेकांची तरी तुम्ही एकमेकांना दिसणार नाहीत. आणि हे अगदी खरं, कारण की अद्भुत. बरेचदा आम्ही असेही खाली एकमेकांच्या समोर यायचो. म्हणजे मी जर मार्केटला आले तर त्यांची गाडी कुठून तरी समोरून जायची, ते बाईकवरनं तरी दिसायचे किंवा माझ्या मुलाला कधीतरी दिसायचे, पण ते सगळं बंद झालं. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की आपल्यासारखंच हाडामासाची एखादी व्यक्ती आहे आणि ती अचानक आपल्याला कुठेच दिसत नाही, कॉन्टॅक्टमधूनच निघून जाते. आणि त्यानंतर म्हणजे हा दिवस होता तो 2014चा डिसेंबरचा होता दिवस, म्हणजे अगदी 26 तारीख वगैरे. आणि त्याच्यानंतर लगेच मला जानेवारी 2015मध्ये 8 आणि 9 ह्या 2 दिवसांमधल्या 9 तारखेच्या, म्हणजे बॅच तेव्हा 2 दिवसाची असायची क्रियायोग दीक्षा, तर त्या 9 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी बॅचच्या मला बॅचमध्ये आगमन झालं बाबाजींचं आणि ठाकूरांचं. ते तर पुन्हा माझ्यासाठी धक्का होता, कारण की असं मी कधी कुठे ऐकलं नव्हतं. म्हणजे आपण जे काही नॉर्मल अंगात येण्याचे प्रकार बघतो त्या गोष्टींबद्दल मला खरं म्हटलं तर अजिबात इंटरेस्ट नव्हता किंवा त्या गोष्टींमध्ये मी कधी विश्वास पण नाही केला तसं म्हटलं तर. आणि खरंच आपल्या बाबतीत अशा प्रकारे काहीतरी घडतंय म्हटल्यानंतर सगळ्यात पहिलं की माझा तो चिकित्सक स्वभाव वर आला की बाबा हे खरं आहे का, कशासाठी असं होतंय वगैरे. आणि तेव्हा मला ती आठवण करून दिली गेली की असं मीच त्यांना सांगितलेलं की मला असं स्वप्नात किंवा ध्यानात तुम्ही काही सांगू नका, कारण की मनाचे खेळ समजून मी कदाचित त्याकडे दुर्लक्ष करेन. तर जे काय असेल ते तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं तर मला ते खरं वाटेल. कारण की माणसाचं मन फार चंचल असतं आणि आपल्यापेक्षा आपल्या सोबतच्या लोकांनी विश्वास करणंही आवश्यक असतं. जेव्हा बंद दारामागे एखादे अनुभव घेतले जातात तेव्हा त्याच्यावर किती लोक विश्वास ठेवत असतील. पण जेव्हा एखादा अनुभव आपण सगळ्यांच्या समोर घेतोय त्याला काही म्हणजे इतर प्रूफची गरजच नाही, कारण इतकी लोकच ते पाहत आहेत. तर त्यामुळे तसं कदाचित त्या हेतूने मी त्यांना सांगितलं असेल. आणि तसंच झालं की प्रत्यक्ष सगळ्यांच्या समोर ते आगमन झालं. आणि तेव्हा बाबाजी असं म्हणाले की बऱ्याच शतकांनंतर मी खाली उतरलोय, असं ते म्हणालेले. आणि त्यावेळीची ऊर्जा इतकी म्हणजे ती बॅच तेव्हा अशी 25-30 जणांची असेल आणि अशी फ्लॅटमध्येच होती, म्हणजे एका घरामध्ये अशी हॉलमध्ये आम्ही सगळे बसलेलो आणि बॅच सुरू होती. आता तसे कसे काही हॉल वगैरे घ्यावे लागतात, पुष्कळ लोक असतात 100च्या वर, तर तेव्हा कमी लोक असायची, तर अशी एखाद्या घरात वगैरे बॅच व्हायची. आणि अचानक 2 महिला उठतात, डोळे बंद करून चालतायत, त्या सगळ्यांच्या त्यांना पार करून आपल्यापर्यंत पोचतायत कुठेही न अडखळता. त्यानंतर ते एकमेकांना संबोधतायत की बाबाजी आणि बंगाली बाबू वगैरे. मला काय कळलं नाही की हा काय प्रकार आहे. आणि नंतर कळलं की त्यांनी जेव्हा सांगितलं की म्हणजे विश्वास नाही का तुझा, तूच हे सांगितलेलंस की अशा तुम्ही समोर या आणि त्यासाठी आम्हाला देह लागतो आणि त्या देहाची जी भाषा असते ती आम्ही स्वीकारतो आणि त्या भाषेत बोलतो. कारण की मला असा लगेच प्रश्न आला की ठाकूरजी कसं काय हिंदी बोलतात, असं मराठी बोलतात. आणि मग कळलं की नाही, देहाची भाषा. पण बाबाजी मात्र हिंदी बोल, कारण की त्या देहाला हिंदी पण चांगलं असावं कदाचित, कारण की त्या 2 महिलांमधली एक महिला अगदीच मला अपरिचित होती. ती तिथेच मला बॅचमध्येच भेटली. त्यातली एक होती ती म्हणजे थोड्या ओळखीची होती, म्हणजे ती अशी माझ्या ओळखीतून आलेली होती. पण असं काही घनिष्ठ संबंध किंवा ओळख नव्हती माझी त्यांच्याशी. आणि त्या दोघींची निवड त्यावेळेला झाली होती आणि त्या दोघींच्या मार्फत त्यांचं आगमन झालं. आणि स्त्रियांमध्ये आलेत त्यामुळे मी फार मोकळेपणे वावरू शकले त्यांच्याशी जवळपास त्यांच्या.
त्यामुळे मला तो एक फार वेगळा अनुभव त्या दिवशी झाला. त्यांनी त्या दिवशी ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या सगळ्या खऱ्या झाल्या. त्यांनी त्याच दिवशी मला सांगितलेलं की तुला आता महादेवांचं दर्शन होईल जेव्हा तू कर्मक्षालन यज्ञ करशील तेव्हा वगैरे. तर तेव्हाही मला असं वाटलं खरंच असं होईल का, म्हणजे कसे मला भेटणार, ते ध्यानात भेटणार की स्वप्न पडणार मला. पण तसं नाही झालं. तर खरोखरच ते जेव्हा लगेच होतं, म्हणजे काहीतरी 4-8 दिवसातच कर्मक्षालन यज्ञ होतं आणि ते कर्मक्षालन यज्ञामध्ये आगमन झालं. आणि त्यावेळेस मला सांगितलं गेलेलं की म्हणजे तुला जे काही सोबत तू नेतेस त्यांचं तुला कुंडलिनी जागरण करून न्यायचं आहे हिमालयात. आणि मी फक्त विचारलेलं की मला हे जमेल ना असं. आणि त्याच्यावर त्यांना राग आला. राग म्हणण्यापेक्षा त्यांना असं वाटलं की ही स्वतःवरच शंका घेते तर कसं करेल. आणि त्यांनी ते देह पटकन सोडला आणि तो मुलगा असा पडला. आणि त्याच्यानंतर मग ते खूप ओरडले मला, ठाकूरजी ओरडले, बाबाजी ओरडले की तू स्वतःवर का शंका घेते आहेस, आणि जर आम्ही तुझी निवड केली आहे तर तुला शंका का आहे त्याबद्दल वगैरे असं खूप. आणि तसं नसेल तर मग तू सोड आमचा हात वगैरे, तुझा मार्ग वेगळा. आणि आता मी सहज बोलते पण तेव्हा मला ते खूप म्हणजे असं अवघड. हो, म्हणजे गुरुनी सोडणं म्हणजे जगात त्याच्यापेक्षा भयंकर दुसरं काही नाही असं मला तरी वाटतं. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की म्हणजे त्यांना वजा केलं तर काही उरतच नाही माझ्या आयुष्यामध्ये. आणि कसं काय मला तो माझ्यासाठी खूपच ती अशी म्हणजे सगळ्यात दुःखाची घटना असंच ते मला त्यावेळेला वाटलं. कारण की बाकी भौतिक दुःख आपण खूप पाहिले किंवा अनुभवले, पण हे एक गोष्ट अशी की गुरुनी आपला हात सोडणं म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरं वाईट काही नाही असं माझं तरी गणित आहे. त्यामुळे मी अशी हताश झालेली एकदम. आणि नंतर मग झालं थोड्या वेळाने ते शांत झाले, बोलले बरे. पण ते माझ्या मनात राहिलं होतं की कसं काय ठाकूरजी मला इतकं सहज बोलू शकले की आता तुझा रस्ता वेगळा, आता तुला दर्शन नाही वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मला ते सांगितलं गेलं साधकांकडनं की म्हणजे तुम्ही गुरुपदाला नाही म्हणताय आणि ते गुरुपदाचा तुमच्याकडे आग्रह धरतायत तर तुम्ही ते स्वीकारा, म्हणजे त्यांचा राग उतरेल असं. आणि मला असं वाटलेलं की ठाकूरांना आता प्रसन्न करण्यासाठी मी काही करेन असं झालेलं. आणि मी म्हटलं ठीक आहे, जर एवढंसं मी ठीक आहे मी गुरु आहे असं म्हटल्याने जर सगळं नॉर्मल होणार असेल तर हरकत नाही, तेवढं आपण बोलू. कारण मला तेव्हा त्याचं गांभीर्य माहीत नव्हतं खरोखर. आणि मी ते स्वीकारलं की ठीक आहे, मी याच्यानंतर मी मार्गदर्शक नाही म्हणणार स्वतःला, तर मी गुरु आहे, आध्यात्मिक गुरु, आणि मी जबाबदारी घेते माझ्या शिष्यांची. आणि त्याच दिवशी सगळे साधक घरी आले, ज्यांना ज्यांना शक्य होतं येणं. अगदी ऑन ड्युटी सगळे निघाले आणि त्यांनी पाद्यपूजनाचा कार्यक्रम ठेवला. तेव्हाही मी त्यांना म्हटलं की खरं गरज नाही या सगळ्याची, मी तर स्वीकारलं आहे ना, मग आता अजून कशाला काही. पण नाही, त्यांना ते करायचंच होतं. आणि मग ते घरी सगळे आले. मग त्यात पुन्हा ती सगळी आगमनं झाली. आणि म्हणजे इतका तो वेगळा दिवस ठरला की त्यावेळेला शंकर महाराजांचं आगमन झालं, आजोबांचं स्वामी समर्थांचं झालं, त्यानंतर बाबाजी तर होतेच, ठाकूरजी होतेच, आदिशक्तीचं आगमन झालं. आणि एक कोणीतरी हिंदी बोलणारे फकीर कोणीतरी त्यांचं आगमन झालं. ते कोण ते मला कळलं नाही, पण त्यांनीही खूप आशीर्वाद वगैरे देऊन गेले. आणि वीरभद्रांचं आगमन झालं. म्हणजे महादेव देह धारण नाही करू शकत असं त्या दिवशी सांगितलं गेलं. तर त्यांचा निरोप देण्यासाठी वीरभद्र आले. आणि प्रत्येक वेळेला त्या माध्यमाचा आवाज बदलत होता. म्हणजे 4 माध्यम होते त्यांच्याकडे, असं आलटून पालटून आगमनं होत होती. तर त्यांचे आवाज बदलत होते, त्यांची बसण्याची पद्धती बदलत होती, त्यांचे हातवारे बदलत होते. आणि एक प्रत्येक वेळेला एक वेगळी ऊर्जा आम्ही अनुभवत होतो असं होत होतं. आणि मग ते गुरुपद मला दिलं गेलं. आणि व्यवस्थित म्हणजे जशी पद्धती आता तिथं आपण कधी कुठे पाहिलेली नव्हती, पण ती त्यांनी तशी केली. त्यावेळेला पाद्यपूजन केलं गेलं. त्यानंतर मला वस्त्र हिरवं प्रथम एक सौभाग्य म्हणून ते दिलं गेलं. आणि लगेच दुसऱ्या क्षणाला भगवी शॉल मला दिली गेली अंगावर. आणि मग सांगितलं गेलं की आता तुला भगवं वापरायचं आहे वगैरे. तर ह्याची घरी काहीच कल्पना नव्हती. आणि अचानक भगवं वगैरे घालायला लागते आपली बायको. आणि किंवा म्हणजे संसारात हो, खरंच आहे. म्हणजे ते संसारी खरं खूप स्त्रिया. असं सगळं फार म्हणजे ते शब्दात पण सांगता अचानकही येणार घडलं नाही. असं म्हणा. ते कसं मोठंच युद्ध होतं ते त्या दिवसांमधलं. आणि पटवताही येत नव्हतं, कारण की कसं समोरच्यांचा तेवढा विश्वास असायला पाहिजे. आणि सगळीच प्रॅक्टिकल माणसं माझ्या आसपास, त्यामुळे कसं मी समजवायचं. त्यामुळे येऊन जाऊन मी वेडीच आहे, भ्रमिष्ठ आहे, मूर्ख आहे असं मला वाटत होतं सारखं, की आपण कसं सांगणार, म्हणजे असं होत होतं. पण नंतर आत्ता त्यांना हे सगळं म्हणजे सगळ्याच जे माझे आसपासची लोक म्हणजे तसं म्हटलं तर माझ्या माहेरी सगळ्यांना हे सगळं माहीत आहे
किंवा सगळे आध्यात्मिक आहेत. पण सासरी थोडं तसं बॅकग्राऊंड नसल्यामुळे त्यांना ते विश्वास ठेवायला कठीण जात असेल. थोडंसं जड गेलं. हो, जड जात असेल. आणि अचानक एखादी व्यक्ती इतका रस्ता बदलते, त्यामुळे तेही एक धक्कादायकच असतं ना. कारण की त्यांच्या जागी मी असते तर मलाही कदाचित असंच मी वागले असते. तर त्याच्यामुळे ते पटवणं फार मुश्किल झालेलं. आणि मग मी असं समजले की वेळच सगळ्याची उत्तरं देईल. असं करून मी माझा प्रवास सुरू ठेवला आणि आज इथपर्यंत पोचले. आणि आज असं होतंय की सगळ्यांनाच माझं कार्य आवडतंय. सगळ्यांनाच म्हणजे असं म्हणतो ना आपण की आपल्या यशाचे भागीदार सगळे सगळे असतात. लढाई मात्र एकट्याला करावी लागते. तर तसं पण आज सगळ्यांना खूप छान वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता आश्रम झाले हिमालयात, आपण इथे भंडारदऱ्याला पण आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी खूप सगळं सेटल आहे. आणि त्याच्यामध्ये आता ज्या काही आज्ञा मिळतात त्या पुऱ्या करण्यासाठी सक्षम बनलो. म्हणजे संस्थाही सक्षम बनली आता. त्यामुळे होत आहे कार्य. अद्भुतच आहे म्हणजे तुमचं चरित्र. अगदी संसारातून हो, म्हणजे असं म्हणून संसारी स्त्री आणि डायरेक्ट म्हणजे गुरुमाऊली पदापर्यंत. घरच्यांना तर तेवढं अवघड गेलंच आणि तुम्हालाही. मलाही. पण आता क्रियायोग तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने समजून सांगता. क्रियायोग म्हणजे नेमका काय आणि ही परंपरा कोणाकडनं चालत आली? क्रियायोग ही एक प्राणायामाचीच पद्धती आहे. आणि तसं म्हटलं तर फार सोपी साधना आहे. म्हणजे बरीच लोक ह्याला खूप कठीण साधना समजतात किंवा असं समजतात की योग्यांसाठीच ते आहे, आपल्यासाठी नाही. पण तसं नाही आहे. क्रियायोग हा सर्वांसाठी आहे. आणि त्याच्यामध्ये साध्या फक्त प्राणायामाच्या पद्धती आहेत, त्यासोबत काही मुद्रा आहेत. म्हणजे मुद्रा आणि प्राणायाम यांचं बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे क्रियायोग. आणि हे करण्यासाठी फक्त 2.5 ते 3 मिनिटं लागतात. म्हणजे जास्तीचा वेळही लागत नाही. ते 2.5 ते 3 मिनिटं. आणि तुम्ही जे काही इतर प्राणायाम त्यासोबत कराल, म्हणजे नाडी शुद्धी आहे, नाडी प्राणायाम आहे ते, आणि ध्यान, हे सगळं मिळून तुमचं अर्ध्या तासामध्ये होतं. आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व होऊन उठता, जे जेव्हा तुम्ही साधनेतनं उठता. कारण की त्या अर्ध्या तासामध्ये तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असतो, तुमच्यामध्ये तुमची शरीर शुद्धी झालेली असते, तुमची विचारांची शुद्धी झालेली असते. तुम्हाला असं वाटतं की बस आता आपण जग जिंकणार, आपण आता बाहेर पडलो की सगळं छान होणार. म्हणजे हा जो एक सकारात्मक भाव येतो ना, तो साधनेतून येतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही रोज जेव्हा ही साधना करता तेव्हा सकारात्मक भाव तर तुमच्यामध्ये प्रबळ होतच जातो. पण एकंदरीत कोणतीही गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन खूप बदलतात. म्हणजे जी गोष्ट कालपर्यंत आपल्याला इतकीशी नीट नव्हती वाटत, ती आज व्यवस्थित कळायला लागते, आपल्याला ती नीट वाटायला लागते. आणि त्याच्यामुळे आपल्या मनातले काहूर सगळे गोंधळ हे शमतात. आणि सहज एखाद्या गोष्टीला आपण पाहू शकतो, सहज निर्णय घेऊ शकतो. कोणाशीही आपलं तसं काही भांडण किंवा तिरस्कार, राग असं काही उरत नाही. आपल्या नाही उरत, त्यांनाही आपल्याबद्दल नाही उरत. कारण की आपली इतकी तरल होत जातात आपले सगळे व्हायब्रेशन की ते सगळ्यांना आवडायला लागतात. आणि त्याच्यामुळे आपले कोणाशी वाद राहत नाही किंवा काही नाही. आणि मग सगळ्याच ठिकाणी आपण खूप चांगलं जीवन जगू शकतो, घरामध्ये, बाहेर, ऑफिसमध्ये. आता माझ्याकडे इतकी तरुण पिढी आहे, तर ते म्हणतात की क्रियायोग केल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये इतके बदल आले की आम्हाला ऑफिसचा बॉस आमचा मित्र झाला, की जे आधी आम्हाला हिटलर वाटायचा की बाबा त्रास देण्यासाठीच हे असतात असं वाटायचं. पण तसं नाही, आता तर आम्ही खूप अगदी सहजपणे काम करतो, त्यांच्यात मिक्स होतो, आमची काम छान होतात. ह्याच्या आधी आमच्या चुका होत होत्या पण आता त्या होत नाहीत. तर इतका सगळा चमत्कार कसा होतो? तर चमत्कार नाही ॲक्च्युली हा. ॲक्च्युली आपला जो तुमच्यामध्ये ऑक्सिजन लेवल वाढल्यानंतर, तुमच्या ब्रेनला पुरेसा ऑक्सिजन पोचल्यानंतर ब्रेनची मूळची कॅपॅसिटी जी आहे ना ती बाहेर येते. आणि त्यामुळे आपण जास्त इफिशियंटली एखादं काम करतो. एखाद्या वेळेस 4 कामं केली तर 4ही कामं नीट होतात. आपण सगळ्या ठिकाणी अष्टावधानी लक्ष ठेवू शकतो. आणि हेच सगळे बेनिफिट्स आपल्याला रोज दिसायला लागल्यामुळे मुळात आपली पर्सनॅलिटी छान होते आणि सगळंच काम व्यवस्थित व्हायला लागतं. त्यामुळे क्रियायोग हा अतिशय उत्तम योग आहे कलियुगासाठी. कारण की आज माणसांची इतकी धावपळ आहे, इतके व्यस्त आहेत, ते जरा वेळ नाही आहे स्वतःसाठी. त्यामुळे असा कमी वेळ देणाऱ्या साधकांसाठी क्रियायोग हा बेस्ट योग आहे. आणि डिप्रेशनही आजकाल आहे. हो, डिप्रेशन आहे. त्यानंतर म्हणजे व्यसनाधीनता वाढलेली आहे. त्याच्यामधून सुसाईडचे प्रकार इतके वाढलेले आहेत. आणि ऐकले की फार वाईट वाटतं की तरुण पिढी कोणत्या दिशेला चालली आहे. म्हणजे ज्या तरुण पिढीबद्दल विवेकानंदाने असं सांगितलंय की पुढे जाऊन आपल्या देशाची सगळं भवितव्य ह्या तरुण पिढीच्या हातात आहे. आणि हीच तरुण पिढी जेव्हा अशी व्यसनाधीन झालेली दिसते किंवा अगदी असं त्यांना भानच नाही आहे की आपण काय करतोय, काय वागतोय, आपले विचार कसे असायला हवेत, कृती कशी असायला हवी, तेव्हा फार वाईट वाटतं. आणि मला तरी असं वाटतं की शक्य होईल तितक्या तरुण पिढीला आपण
आणावं क्रियायोगाकडे आणि त्यांना एक असं छान सुंदर जीवन आपण द्यावं, की म्हणजे आपण देणारे कोण म्हणा, ते साधना करताना ते आपणच मिळणार, पण त्याच्यामुळे आपला देश छान होईल, देशाबरोबर संपूर्ण जग हळूहळू छान होईल. आणि जे बाबाजींचं स्वप्न आहे की सुप्रजा यावी, तर ते सुप्रजा आणण्यासाठी आपण कुठेतरी काहीतरी खारीचा वाटा आपला होईल असं मला वाटतं. त्यामुळे क्रियायोग आणि तुम्ही परंपरा म्हणताय, तर ही परंपरा म्हणजे तसं म्हटलं तर ऍक्च्युअल ह्या सगळ्या ज्या साधना आहेत त्या महादेवांकडनंच आलेल्या आहेत, जी प्राचीन. हो अगदी प्राचीन. म्हणजे रुद्रकाली परंपरा ही माझी परंपरा आहे की त्या परंपरेतून मला गुरु बनवलं गेलेलं आहे. तर त्यामुळे रुद्रकाली यांच्याकडनंच या सगळ्या ज्या आपल्या अवघड साधना, ज्या पुढच्या तंत्र साधना येतात किंवा दशमहाविद्या येतात, हेही तिथूनच आलेलं आहे. आणि क्रियायोग पण तसं म्हटलं तर आहे त्यांच्याचकडनं, म्हणजे उगम स्थान तिथून आहे. तर पुढे जाऊन हे कसं की मनू, त्यानंतर विवस्वान, इक्ष्वाकू असं करत करत ते पुढे आलेलं आहे. आणि हे लोकांसमोर आणण्यासाठी श्रीकृष्णाचं खूप मोठं काम आहे, त्यांनी ते शिकवलं गेले त्यांच्याकडनं. आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर कुठेतरी खंडित झाली एका ठिकाणी ती, आणि मग ती खंडित झालेली जी काही साधना आहे ती आपल्याला महाअवतार बाबाजींच्या मुळे पुन्हा मिळाली. आणि म्हणून त्यांना प्रणेते म्हटलं जातं महाअवतार बाबाजींना. जर त्यांनी हे नसतं ना केलं तर क्रियायोग आपल्यापर्यंत नसता आला, आणि तो काळाच्या ओघात कुठे लुप्त झाला असता आपल्याला कळलंही नसतं. त्यामुळे त्यांचे खूप मोठे उपकार आहेत की त्यांनी ही खंडित झालेली साधना पुन्हा आपल्याकडे आणली, त्यामुळे ती लुप्त नाही झाली आणि आपल्याला ती मिळाली. त्यामुळे ते म्हणून प्रणेते आहेत, आणि म्हणून ते अगदी खरंच म्हणजे त्यांच्याबद्दल काय म्हणावं, म्हणजे त्यांना सगळेच शब्द त्यांच्या पुढे कमी वाटतात. त्यामुळे माझ्यासाठी तर ते ना प्रति महादेवच असं वाटतं मला. आणि तुम्ही आता जसं म्हणालात क्रियायोग, कलियुगाचा योग म्हणू आपण थोडक्यात, लुप्त झालेला पुनरुज्जीवित केला. महाअवतार बाबाजींचा उल्लेख आपल्या आता बोलण्यामध्ये येतोय. महाअवतार बाबाजी म्हणजे महादेवाचा अवतार का? तसं म्हणतात तर ह्या सगळ्याच विभूती आहेत ना, त्यांच्यामध्ये अंशात्मक महादेवांचं रूप आहेच, आणि म्हणूनच ते इतके वेगळे आहेत जगापेक्षा. तर महाअवतार बाबाजी म्हणा, आपले स्वामी समर्थ म्हणा, त्यांच्यात तर संपूर्ण ब्रह्मांडच आहे. आपले शंकर महाराज घ्या किंवा आपले रामकृष्ण परमहंस त्यांना घ्या, ह्या सगळ्यांच्या मध्ये कुठे ना कुठे, आणि इतरही आपले विभूती आहेत की जे खरंच ईश्वर पदाला जे पोचलेले आहेत, त्यांच्यामध्ये अंशात्मक ईश्वराचं आहेच आणि महादेव आहेतच त्यांच्यामध्ये. आणि म्हणजे आपल्याला असं बरेचदा वाटतं की अवतार म्हणजे एकातच कोणातरी आहे का, तर तसं नाही. म्हणजे मला तरी असं जे काही कळलंय ते की अशाकडून असं झालेलं आहे की जे आहेत महादेव ते सगळीकडे ते असे विभागले गेलेले आहेत, आणि त्यामुळे अंशात्मक ते सर्व ठिकाणी दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की महादेवानी, म्हणजे असं हे खरं आहे की महादेवानीच ही आज्ञा दिलेली आहे बाबाजींना संपूर्ण जगाचं संरक्षण करण्याची, आणि त्यामुळे बाबाजी ते कार्य करत आहेत. आणि ते इतक्या निष्ठेने करतायत की बघा, त्यांनी देहही नाही सोडलेला त्यासाठी. म्हणजे त्यांना खरं तर त्यांची इच्छा होती की आपण हा देह सोडून आपण ऊर्जा म्हणून वावरावं आणि कार्य करावं, पण तसं नाही. तर त्यांना अण्णाई आईनी, जे त्यांच्या बहीण म्हणल्या जातात, तर त्यांनी त्यांना थांबवलं की नाही, तुम्ही देह ठेवून हे कार्य करा. आणि म्हणून आज ते देह घेऊन हे कार्य करत आहे. त्यांचं देह आजही आहे असं आपण म्हणतो. त्याचं दर्शनही काही लोकांना अंशात्मक झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हे जे आहे ना ते फार वेगळं आहे, म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेरचं आहे हे सगळं. आणि एवढं नक्की की त्यांच्यामध्ये महादेवांचा अंश आहे, एवढं तर अगदीच खरं. मला हे विचारायला आवडेल गुरुमाऊली की महाअवतार बाबाजींचं आपण वर्णन पाहतो किंवा म्हणजे ध्यानस्थ बसलेले असतात, तुम्हाला दर्शन झालंय का त्यांचं, आणि नेमके कसे दिसतात, आणि तुमची काय वार्ता झाली दोघांमध्ये बोलणं? म्हणजे मला त्यांचं जे दर्शन झालेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा झालं तेव्हा ते मला ब्रह्ममुहूर्तावर सकाळच्या म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्वप्नात दिसले, आणि तेव्हा त्यांनी मला बरंच काही काही सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग मी ती इच्छा केली होती की मला समोर येऊन जर काही गोष्टी सांगितल्या गेल्या तर त्या जास्त मला कळतील किंवा मी त्याच्यावर काही करू शकेन, नाहीतर मनाचे खेळ समजून मी ते कदाचित करणार नाही. आणि त्याच्यानंतर मग मला माध्यमाच्या आधारे दर्शनं सुरू झालेली आहेत. पण त्यांना जेव्हा जेव्हा मी असं फील केलंय मनाने, तेव्हा ती फार प्रचंड ऊर्जा आहे, एक असं तेज आहे की जे आपल्या डोळ्यांना सहन होणार नाही, आपल्या मेंदूला त्यांची ऊर्जा सहन होणार नाही, इतकं ते खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं तेज आहे. म्हणजे त्याला आता शब्द नाही मला सांगता येत. आणि असं असतानाही जेव्हा ते अंशात्मक त्यांचं काही दर्शन होतं, तेव्हा त्यांचं शरीर प्रकाशमय आहे, अतिशय तरुण आहे, अतिशय सुंदर आहेत ते दिसायला. त्यांची इतक्या जटा आहेत की त्या जटा त्यांना कधी कधी अशा त्या वरती बांधाव्या लागतात,
आणि आपण त्यांचा फोटो त्याच्या सोडलेल्या पाहतो किंवा त्या फोटोमध्ये कळत नाहीत की त्या असे केस आहेत असं लांब वाटतं, असे हो दिसतात. लांब लचक, पण खऱ्या तर त्या जटा आहेत आणि त्या जटा बरेचदा अशा वरती बांधलेल्या असतात त्यांच्या, म्हणजे असं मला दिसलेलं आहे. तर त्याच्यामुळे अतिशय गोड आणि खूप छान सुंदर रूप, कधी कधी ते कृष्ण भासतात, असं कधी ते महादेव भासतात, असं होतं. म्हणजे सगळ्यांचंच त्यांच्यामध्ये असं रूप उतरलेलं आहे आणि असं एक फार वेगळं व्यक्तिमत्व. आणि जर का आपण त्यांनी दाखवलेला योग्य, म्हणजे त्यांनी जी काही साधनेचा मार्ग जर योग्य रीतीने जर आपण गेलो तर कल्याण आपलं अगदी निश्चित होणार आहे. आणि हे आजच्या पिढीला आणि आपल्या सर्वसामान्यांना हे कळलं पाहिजे, कारण की आपण आयुष्यभर एक वेगळ्याच ह्याच्यात जगत असतो. म्हणजे स्पर्धाच. हो, स्पर्धा आणि स्वप्न ह्यांच्या मागे आपण लागलेले असतो की मला हे हवंय आणि मला हे पाहिजे, ह्याच्या मागे संपूर्ण आयुष्य जात असतं. म्हणजे मी असं बरेचदा लोकांना म्हणते की तुम्ही स्वप्न पाहता, ती साखर झोपेतली स्वप्न असतात आणि मी अशी स्वप्न पाहिलेत की जी माझी झोप उडवून टाकतात. त्यामुळे माझी झोप उडालेली आहे आणि आता माझं काम आहे की सगळ्यांची झोप उडवणं, असं. कारण की खूप झोपलो, खूप आपण म्हणजे नैतिकदृष्ट्याही झोपलो आहोत आणि मनाने बुद्धीनेही झोपलेले आहोत. त्यामुळे जोपर्यंत आपण जागे होत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळे जागं होणं फार आवश्यक आहे. आणि आज आपण पाहतो ना की प्रत्येक जण मजा मस्तीमध्ये आहे. म्हणजे आपलं जीवन छान करावं, सुखी करावं ह्याच्या मागे लागलंय. पण सुखाच्या त्यांच्या परिभाषा चुकीच्या आहेत. म्हणजे सुखाची जी काही त्यांनी व्याख्या बनवली ती चुकीची आहे. त्यामुळे वस्तू आणि साधनं आपल्याला कधीच सुख देत नाही. त्यामुळे जी आत्मसंतुष्टी आहे, जी आपल्या आतमध्ये जे निर्माण झालेलं चैतन्य आहे, ते जर का त्यांनी त्याचा अनुभव घेतला तर त्यांना कळेल की बाहेरच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यर्थ आहेत. त्यामुळे त्या आनंदाचा आपण शोध घ्यायला सुरुवात केलं पाहिजे. आणि त्या आनंदाचा शोध घ्यायचा असेल तर निश्चितपणे क्रियायोग आवश्यक आहे. अगदी खूप छान. म्हणजे अगदी आता तरुणाईचंच तुम्ही सांगितलं की बाहेर भरकटत आहेत ना सगळेजण. हो. आत्मशोध घेण्यासाठी हा क्रियायोग जो आहे हो. तो खूप अगदी सहज साध्य मार्ग आहे. आणि अगदी. महाअवतार बाबाजींचे तुम्ही खूप सुंदर वर्णन केलं. आपण नेहमी पाहतो त्यांना असे श्वेतवर्णाचे दाखवले जातात आणि आता तुम्ही उल्लेख केला जटा वगैरे असतात आणि तुम्हाला त्यांचं दर्शन, लाभ आणि मार्गदर्शन मिळालं आणि आज साधकांना तुमच्याकडून ते मिळत आहे. तुम्ही हिमालयामध्ये साधनेसाठी जात असता. महाअवतार बाबाजींचा तर उल्लेख झालाय आता आपल्या बोलण्यामध्ये, पण हिमालयामध्ये म्हणजे आम्हाला आणि प्रेक्षकांना असं माहिती आहे सगळे ऋषी मुनी साधनेमध्ये बसलेले असतात. हो. हिमालयामध्ये गेल्यावर तुम्हाला अशा कुठल्या सप्त ऋषीपैकी म्हणा किंवा चिरंजीव जे ऋषी आहेत त्यांचं दर्शन झालंय का, किंवा त्यांच्याशी संवाद तुम्ही साधलायत का? ऍक्च्युली मला ध्यानामध्ये एकदा असं विश्वामित्रांचं दर्शन झालं होतं. आणि तेव्हा मी अशी ध्यानाला बसताना अशी माझ्या मनात शंका होती की आपण इतकं सगळं धडपड करतो, सकाळी पहाटे उठतो, सगळं आवरतो, बसतो, हे नीट होत असेल ना आपल्याकडनं, व्यवस्थित होतंय ना असं. आणि तेव्हा अचानक माझ्या समोर असे पिवळ्या वस्त्रातले एक ऋषी प्रगट झाले आणि मला आश्चर्य वाटलं की आपण स्वप्नात नाही किंवा आपण ध्यानातही नाही, डोळे बंद नाही केलेले आपण, आणि असं कसं दिसतंय आपल्याला. आणि ते दिसतंय, त्यांच्या आसपासचं वातावरण दिसतंय मला की आश्रम आहे वगैरे असं सगळं दिसतंय. आणि अचानक ते मला म्हणतात की आम्हाला पूर्ण खात्री आहे तुझ्याकडनं सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि एकदम ते सगळं चित्र बदलतं. आणि तेव्हा मला असं वाटलं की असं काय भास वगैरे होतात की काय आपल्याला, असं कसं जागेपणी पण कसं दिसतं. आणि तेव्हा मला नंतर त्याचं उत्तर मिळालं की ते विश्वामित्र होते. आणि आपल्या सकाळच्या साधनेमध्ये, म्हणजे सकाळी जे साधक साधना करतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं कार्य त्यांचं असतं. बर. त्यामुळे ते वावरतात, ते म्हणजे सगळीकडे कार्य बघतात. ऋषींचे विभागलेले हो. असतात. बर. आणि म्हणून ते विश्वामित्र ना, म्हणजे विश्वाचे मित्र ते, असं त्यांना म्हटलं जातं. आणि ते आपल्यावर लक्ष ठेवून होते आणि तेच त्यांच्याशी आपण बोललो, ह्याचं मला फार आश्चर्य वाटलं. तुम्ही हिमालयाचं वर्णन आता करत आहात, विश्वामित्रांचे तुम्हाला दर्शन झालं. अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे का? त्याचे दर्शन होतात का? हे खरं आहे? हो, खरं आहे. कारण की म्हटलं जातं की अश्वत्थामांचे म्हणजे वेगवेगळे क्षेत्र सांगितले जातात की कधी ते नर्मदा किनारी दिसतात किंवा कधी ते कोणत्या तरी अरण्यात दिसतात. पण माझा असा अनुभव आहे की मला हिमालयात माझ्या पहिल्या फेरीपासून मला तेल किंवा तूप ठेवायला सांगितलं गेलेलं आहे. आणि ते त्यांच्यासाठी. कारण की पहिल्या भेटीत तर त्यांनी ते मागून घेतलं की म्हणजे ध्यानामध्ये त्यांचं हे झालं की ठेवायचं आहे. आणि तो प्रसंगही छान आहे की तेव्हा मी एका आश्रमात आम्ही राहिलो होतो, म्हणजे पहिली वेळ 2015 मधली. आणि तेव्हा नुकताच भूकंप झालेला आणि नेपाळकडचा वगैरे परिसरात खूप नुकसान झालेलं. आणि मग माझ्यासोबतचे साधक म्हणाले की कसं जायचं आपण, मग
रस्ते तुटले किंवा ब्रिज तुटले तर आपण अडकू वगैरे. तर मी म्हटलं की तुम्हाला नसेल यायचं तर नका येऊ, मी मात्र जाईन. कारण की काही झालं तर ठीक आहे ना, हिमालयातच म्हटलं. म्हटलं मला त्याची काही भीती नाही, मी जाईन. मग हळूहळू सगळ्यांचाच जरा धीर हे झाला आणि यायला लागले, सगळे तयार झाले. तर आम्ही तेव्हा गेलो होतो. तर तेव्हा असं झालं की रोजची आमची साधना, एक तिथे खाली मंदिर आणि धुनी आहे, तर तिथे धुनीकडे आम्ही साधना करायचो. त्या दिवशी ध्यान झालं आणि ध्यानातनं आम्ही जेव्हा उठलो तेव्हा मला एका साधिकेने सांगितलं की तिला असं कानाशी आवाज आला की आज माईनं तेल ठेवायला सांगितले, असं अश्वत्थामासाठी. तर मला तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, आता ह्यानात असं जाणवलंय तर आपण ठेवूया, काय हरकत आहे. असं कुठलं काय वेगळं कठीण काम सांगितले, तेलच तर ठेवायचं आहे. आणि मग तिथेच असं एक मातीचं वाडगा होता, तर त्याच्यामध्ये मी ते तेल भरलं, तिथे होतं ते, आणि धुनीकडे ठेवून दिलं. आणि मी म्हटलं की ठीक आहे, आता बघूया, हे म्हणजे कळेल आपल्याला सकाळी की हे तेल कुठे जातं काय. आणि मंदिराची चावी आमच्याचकडे होती. आम्ही मंदिर बंद केलं, 11 वाजता निघून गेलो. रात्री मला सारखा विचारत होता की काय झालं असेल, काय झालं असेल, आपण तेल आत ठेवलंय, बाहेर तर सगळे दरवाजे बंद आहेत, कसं काय कोण जाऊन तेल घेणार वगैरे. आणि मी म्हटलं ठीक आहे, आपण सकाळी बघूया. सकाळी 5 वाजता मंदिर उघडल्यानंतर मी सगळ्यात पहिले तर धुनीकडे गेले. म्हटलं बघूया काय झालंय. तेव्हा ते तेलाचं भांडं अर्ध झालेलं होतं. भांडं म्हणजे ते मातीचं जे काही तो बाऊल होता तो. तर तो म्हणजे असे मोठे दिवे आपण ठेवतो ना, खापर म्हणतो आपण, तशातलं ते होतं. पण ते जुनं होतं. म्हणजे असंही नाही की त्याला तेल झिरलं असेल, ते तिथल्या वापरातलं होतं, त्यामुळे ते जुनं होतं. तेल कुठेही पडलं नव्हतं, कारण की शेणाने सारवलेली जमीन होती, त्याच्यामुळे कळलं असतं पडलेलं असतं. तर कुठेही तेल नव्हतं पडलेलं, कुठे ते झिरलंही नव्हतं, तरीही ते अर्ध झालं होतं. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, हे कदाचित ठेवणं आवश्यक आहे. आणि मग त्यानंतर मी माझी ती सवय झाली. मग मी काही दिवस मी आपल्या जे पांडव खोली आहे वरती, तर जंगलात मी ठेवत होते की तिथे कदाचित त्यांना सोपं होईल घेण्यासाठी. नंतर मग मी आता थोडं खाली आमच्या आश्रमापासून जरा पुढे एक जागा आहे, तर तिथे मी ठेवते आणि नित्यनेमी ठेवते. म्हणजे प्रत्येक वेळेस मी येताना तिथे तेल ठेवते आणि येते. आणि मग मला बाबांकडनं पण हे सांगितलं गेलं की तू ठेवत जा, त्याला गरज असते असं. आणि मग ते मी ठेवते, त्यामुळे त्यांना ते पोचत असावं. तर तेवढी एक सेवा माझ्याकडनं होते. अश्वत्थामाच्या दर्शनाचा योग अजून आला नाही का? ऍक्च्युली तसं म्हटलं तर दर्शनाची योग येण्याची मी वाटही नाही पाहत, किंवा मला तशी इच्छाही नाहीये, म्हणजे सॉरी. कारण की बाबांनी मला असं सांगितलं होतं की त्यांनी जे काही त्यांचं कर्म झालेलं आहे, त्या कर्मांमुळे ही त्यांच्यासाठी शिक्षा आहे की ते आजही आहेत. तर त्याच्यामुळे तशी त्यांच्या दर्शनाची आपल्याला म्हणजे आपण इच्छा करण्याची आवश्यकता नाही. खूप अद्भुत फक्त आपल्याकडनं त्यांना सेवा पोचते आहे, हे खूप आहे. बरोबर. म्हणजे लहानपणी जे गोष्टीत ऐकत आलोय आम्ही, अश्वत्थामा तेल आणि तुम्ही जे म्हणाला तूप मात्र, म्हणजे खरं आहे हे अगदी. आणि हिमालयामध्ये त्यांचं वास्तव्य आहे असं आपण म्हणू. महावतार बाबाजींबद्दल तुम्ही सांगताय, कारण योगाचे प्रणेते असं तुम्ही आता त्यांना श्रेय दिलंय, क्रिया योगाचे. तुमचा जो आश्रम आहे तो हिमालयात आहे का? हो, जिथे महावतार बाबाजींची गुफा आहे, हा द्रोणागिरी पर्वत संपूर्ण, त्या द्रोणागिरी पर्वतावर बाबाजींची गुफा आहे. आणि त्या गुफेच्या खाली, म्हणजे गुफेकडे जाण्याचा रस्ता जिथे सुरू होतो, तिथेच आपलं क्रियायोग मिशन फाउंडेशनचं गुफा आश्रम आहे. म्हणजे आश्रमाचं नावच गुफा आश्रम आहे असं. तर ते आता झालं, एक भाग त्याचा बांधून झालेला आहे. आणि तिथे साधक येऊन मग साधना. हो हो हो, म्हणजे मीही वर्षातून एक कमीत कमी 4 वेळा तरी जाते. आणि बाकी तर नेहमीच तिथे लोक येत असतात. केअरटेकर आहे, त्यामुळे येतात, साधना करतात लोक. ध्यान मंदिर आहे छान झालेलं, त्यामुळे ध्यान मंदिरात ध्यान वगैरे करता येतं. काही लोक होम हवन यज्ञ जे काही, आमचेही भरपूर यज्ञ चालतात गेल्यानंतर. सतत यज्ञाची साधना आम्ही करत असतो. तर ते सुरू असतं नेहमी तिथे. म्हणजे प्राचीन काळापासून आपण जे बघतोय भारतीय संस्कृतीत हिमालयाला खूप महत्व दिलं. ऋषी मुनी आजही आहेत तप करत, असं म्हटलं तर ते खरंच आहे. आणि तुमच्या अनुभवातून कळतं की अगदी 2000 वर्षापूर्वीचे पण जे महात्मे आहेत त्यांचं दर्शन होऊ शकतं आणि क्रिया योगातून. म्हणजे द्रोणागिरी हा जो पहाड आहे ना, तोच मुळात साधकांची, म्हणजे जे आपले सगळे जे मोठे मोठे साधक होऊन गेलेले आहेत किंवा जे योगी होऊन गेलेले आहेत, त्या सगळ्यांची ती भूमी आहे की त्या ठिकाणी ते साधना करतात. आणि एकदा असं झालेलं की गुफा बंद होती आणि मला असं वाटलं की अरे, म्हणजे येणाऱ्या लोकांना कसं आता आत बसता येईल. आणि तेव्हा मला तिथे म्हणजे दर्शन झालेलं बाबाजींचं, म्हणजे अर्थात आगमन झालेलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मी कणाकणामध्ये मी बसलेलो आहे, गुरुतत्व स्वरूप.
तर त्याच्यामुळे फक्त गुफेतच मी आहे असं नाही, तर मी इथे सगळ्या कणाकणात मी आहे आणि गुरुतत्व स्वरूप मी आहे असं. तर ते मला इतकं, आणि तो मेसेज होता सगळ्यांसाठी. तर त्यामुळे ते मी प्रत्येकाला मी सांगते तिथे की म्हणजे बरेच परदेशी येतात आणि त्यांना जर का वेळ चुकली आणि गुफा बंद असेल, कारण गुफेला दरवाजा केलेला आहे, त्याच्यामुळे जर बंद असेल तर ते खूप नाराज होतात की अरे आता आम्ही इतक्या लांबून आलो आणि आता आम्हाला दर्शन नाही. तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की तुम्ही अगदी गुफेच्या बाहेर बसा, कुठल्याही दगडावर बसा, तिथे सगळ्या ठिकाणी बाबाजींचं वास्तव्य आहे. त्यामुळे कुठेही बसतो तरी तीच ऊर्जा, तीच एनर्जी आपण अनुभवू शकतो आणि तोच आनंद आपल्याला मिळू शकतो. तुम्ही कुठेतरी सांगितलेलं असं मी ऐकलंय, तिथे गुफांच्या तिथे फुलं असतात एक विशिष्ट प्रकारची आणि त्यांचं सरबतही केलं जातं. तर हो ते हो, तेच ते हिमालयामध्येच आहे. त्याला ते अशी लाल रंगाची फुलं येतात आणि तो जो सीझर असतो फुलांचा, त्यावेळेमध्ये इतकी फुलं पडतात ना की तो संपूर्ण गुफेचा रस्ताही लाल होऊन जातो. म्हणजे असं वाटतं की लाल गालीचा छान टाकलेला आहे. आणि हृदयासाठी ती फुलं खूप छान, त्याला बिरॉन्सची फुलं असं म्हणतात. आणि मग त्याचं ते सरबत पण केलं जातं. ते सरबतही हृदयासाठी खूप म्हणजे औषधी आहे ते अगदी. आणि ती फुलं अशीचही आपण खाऊ शकतो, त्याला असं काही नाही. म्हणजे ती नुसती झाडावरनं काढून आपण खात खात पण बरेच जण जातात असं. तर ती फुलं त्या ठिकाणी दिसतात आणि गुफामध्ये आतमध्ये मग प्रत्येक जण तीच फुलं नेतात. म्हणजे जिथे स्थान म्हटलं जातं की बाबाजींचं स्थान आहे, तर तिथे तीच फुलं वाहतात प्रत्येक प्राचीन जण. आहे का ते स्थान? हो हो, खूप प्राचीन आहे ते. आणि कारण मूर्ती की आहे, नाही नाही, काय काही नाही, नेमकं फक्त गुफा आहे तिथे. बरं. आणि आता दरवाजा केला गेलेला आहे आणि थोडीशी डागडुजी व्यवस्थित केली आहे, कारण की दगड वरनं पडणं किंवा हे जे काही होतं तर ते आता होत नाही. त्यांनी व्यवस्थित ती गुफा बनवून घेतली आणि त्याच्यामुळे आपण आत बसून म्हणजे इतकं गारठा असतो ना आतमध्ये की वर्षभरात तुम्ही कधीही बसा, आतमध्ये एक वेगळाच गारठा तिथे असतो. आणि त्या गारठ्यामध्ये बसल्यानंतर ते ध्यान करणं आणि ती अनुभूती हे फार वेगळं असतं. अगदी म्हणजे इतकं रोमांचकारी आहे ना ते सगळं की प्रत्येकाने तो अनुभव घ्यायला पाहिजे तिथे जाऊन. अगदी नक्की, आम्हालाही आवडेलच. तुम्ही मागाशी उल्लेख करत होता तुमच्या साधनेचा आला किंवा तुमच्यावर आपण म्हणू शक्तिपात क्रियायोगाचा झाला असं थोडक्यात त्याला. ते होताना आपला असा उल्लेख येत होता बाबाजी म्हणा किंवा शंकर महाराजांचा, स्वामी समर्थांचा, ह्या शरीराला त्यांनी माध्यम केलं आणि आले, आणि तुम्ही असा त्यात उल्लेख करायचा की भारलेला वगैरे. तर भारलेलं असणं आणि अंगात येणं हे दोन्ही एकच आहे का? नाही नाही, अजिबात नाही. जे आपण जे काही अंगात येण्याचे प्रकार पाहतो ते जीव फार सात्विक असतात आणि इतके सात्विक असतात की ते ईश्वराशी कनेक्ट होतात पटकन. आणि त्याच्यामुळे मग मी देवी आहे किंवा मी महादेव आलोय, मी हे आलोय, असं ते त्यांच्याकडनं होतं. आणि त्यांना इच्छा असते लोकांना मदत करायची, आपण कोणत्याही रूपात लोकांना मदत करावी, लोकांच्या समस्या सोडवाव्या, असे ते जीव असतात. आणि इथे जे मी आगमन म्हणते आहे त्याच्यामध्ये मी असं पाहिलंय की त्या देहाचं टेम्परेचर जे आहे ते कम्प्लीट झिरोवर जातं. म्हणजे अगदी थंड चिल्ड त्यांचं शरीर होऊन जातं आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कोणाची तरी अस्मिता येते. म्हणजे शंकर महाराज असतील किंवा आजोबा असतील किंवा जसं मी बाबांचं म्हणते की बाबा भद्रबाहू ते असतील किंवा बाबाजी असतील, त्यांची अस्मिता येते आणि त्यावेळेला कम्प्लीट ह्यांची अस्मिता सुप्तावस्थेत जाते स्वतःची. त्यांना काही त्यातलं आठवत नाही आणि तो तेवढा काळ त्यांच्यामध्ये नसतोच त्यांच्या कालगणनेमध्ये, असं होतं. आणि जेव्हा ते भानावर येतात, जेव्हा हे आगमन कम्प्लीट होतं, तेव्हा आल्यानंतर त्यांना आठवत नाही मधल्या काळात काय झालं. म्हणजे कधी कधी असं म्हणतं की अरे बापरे इतके सिगरेट आम्ही ओढले, असं होतं. कारण की त्यांना सिगरेट देण्याची पद्धत आहे, बाबा भद्रभाऊंना सिगरेट दिलं जातं. तर त्याच्यामुळे जेव्हा स्त्रिया माध्यम होत्या तेव्हा स्त्रियाही ते घेत होत्या. हे आश्चर्य की म्हणजे स्त्री ज्यांना कधी म्हणजे धूर पण अगदी आवडत नाही अशी एखादी स्त्री ते सिगरेट घेते, म्हणजे हे खूप नवीन वाटायचं. त्याच्यानंतर जेव्हा कालभैरव बाबांचं आगमन व्हायचं तेव्हा त्यांना मद्य दिलं जातं. तर त्यामुळे मद्याचा प्रसाद आम्ही दिला की ते जे काही कोणी माध्यम असतील ते घेतल्यानंतर आम्हाला अशी काळजी असायची की आता उठल्यानंतर ह्यांना असं वाटेल का की आपण घेतली आहे आणि आता म्हणजे आपल्याला काही थोडासा हे होत आहे. पण उलट म्हणजे उठल्यानंतर तर ती व्यक्ती म्हणायची तर चहा कॉफी मस्त घेणार मी वगैरे, असं आम्हाला सगळं व्यवस्थित आहे ना, काय नाही काय कशाला काय, काही नाही झालं. बरं, ते जो तो पेला होता की ज्यामध्ये आम्ही प्रसाद दिला जात होता, त्या पेल्याच्या नंतर गोड सुगंध यायचा की असं वाटायचं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं सरबत घेतलं गेलंय किंवा चॉकलेटचा वास आहे असं. किंवा जी हे आपल्या सिगरेटची जी हे पडते, जी राख पडते, रक्षा पडते, त्याला सुद्धा आम्ही चंदनाचा वास अनुभवलेला आहे
की त्याला तो सिगरेटचा वास येत नाही, तो चंदनाचा वास येतो. म्हणजे हे कसं काय शक्य आहे? आपण आता म्हणतो की अंगात आलेलं आणि भारलेलं, ज्यांना म्हणतो की तुम्ही अवतरण होतं. हो. हे खूप छान सांगत आहेत तुम्ही गुरुमाऊली. ॲक्च्युली ना, म्हणजे खरंच म्हणजे माझ्यासाठी हे विषय त्यावेळेस सगळे नवीनच होते. आणि मी जसं म्हटलं की मी अभ्यास केला त्याच्यावर आणि माझ्याही लक्षात आलं की बॉडी टेम्परेचर इतकं झिरो कसं होऊ शकतं कोणाचं. म्हणजे जिवंत व्यक्ती समोर आहे आणि इतकं चिल्ड त्यांचे हात पाय, कारण की कधी नमस्कार करताना किंवा बाबा भद्रभाऊ हात मिळवतात, तर ते हात मिळवताना खूप थंड मला जाणवलेलं आहे. आणि तेव्हा मला कळलं की ही कम्प्लीट वेगळी अवस्था आहे आणि त्या व्यक्तीला नंतर काहीच आठवत नाही काय झालं वगैरे. आणि मग त्यांनी काय घेतलं किंवा त्यांनी चिरूट घेतली किंवा त्यांनी त्यांच्याकडनं मद्य घेतलं गेले हेही त्या व्यक्तींना कळत नाही. ह्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आणि व्यक्ती तितक्याच नॉर्मल असतात नंतर, म्हणजे त्यांना त्यांच्याकडे कसलाही प्रकारचा दर्प येत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा. ह्याचं मला खूप आश्चर्य वाटत आलेलं आहे. त्या भांड्याचं किंवा त्या जागेचं कसलाही तिथे तो लवलेश नसतो. इव्हन जी तर माझी ऑफिसची जी रूम आहे ती उघडल्यानंतर आम्हाला तिथे असे मंदिरात जसे ओद आणि धूप जाळलेल्याचे सुगंध येतात तसा सुगंध तिथे येत असतो. म्हणजे खूप असे वेगळे अनुभव आम्ही आणि घेत तुमच्या असतो. शिष्यवर्गालाही ह्यातले काही अनुभव आले नक्कीच? हो, म्हणजे त्यांच्या समोरच हे सगळं होतं ना, त्यामुळे त्यांनीही हे सगळं अनुभव घेतलेला आहे. म्हणजे माझ्यासारखेच तेही चिकित्सक आहेत, तर त्याच्यामुळे की हे कसं काय म्हणजे आता हा सुगंध वेगळा कसा काय येतोय, तिथे मद्याचा वास का येत नाही, हा वेगळा का येतो, हा खरंच आमच्यासाठी अभ्यासाचा विषय आहे. आणि मधल्या काही काळामध्ये तर स्वतः डॉक्टरच एक होते की ते माध्यम होते. त्यामुळे ती व्यक्ती स्वतः डॉक्टर आहे आणि त्यांच्याकडे आगमन होत होते. त्यामुळे त्यांना तर खूपच अभ्यासाचा विषय झाला. आणि त्यांच्याकडे जेव्हा शंकर महाराज यायचे तेव्हा त्यांची संपूर्ण शरीर अष्टवक्र होऊन जायचं. ते पूर्ण त्यांना नॉर्मल परत व्हायला फार वेळ लागायचा. त्यांचं म्हणजे ते असं पूर्ण शरीर फिरून जायचं त्यांचं, जसं महाराजांचं आहे तसं. आणि थोडा वेळ 10-15 मिनिटानंतर मग ते सरळ व्हायचे. त्यामुळे त्यांना स्वतः डॉक्टर असून ह्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. म्हणजे शंकाच नाही आता घ्यायला. हो, प्रमाण आहे कारण अगदी. पण आणि हे अंगात येणं हा प्रकार अगदी वेगळाच आहे. तो अगदीच तुमच्या वेगळं आहे. बोलण्यात. मी म्हटलं तसं की ते सात्विक जीव असतात, ते खूप ईश्वराशी कनेक्ट होतात आणि मग तो त्यांना ती तशी त्यांची ऊर्जा होऊन जाते. म्हणजे खऱ्या खोट्याचं प्रमाणच हो, आहे. हो. हे होतं म्हणजे परकाय प्रवेश ज्याला म्हणतात ना हो, अभयाच्या हो. क्षेत्रात, तसं होतं, घडतं हो. म्हणजे अगदी. आणि त्यावेळेला रूम म्हणजे जिथे आता आगमन होणार आहे ते थंड होऊन जाते. आणि त्या थंड म्हणजे इतकं गारठा होतो की असं वाटतं की अरे असं काय एकदम गार झालं, हिमालयासारखं. एसी वाढला का किंवा हे झालं का असं होतं. आणि मग त्यांचं आगमन होतं. म्हणजे हे पण आम्ही एक नेहमी अनुभवलेलं आहे. त्यामुळे आता कळतं की थोडा गारठा व्हायला लागला की असं वाटतं की आता कोणाचं तरी आगमन होईल, असं व्हायला लागतं. बर, तुम्ही उल्लेख करताना स्वामींचा स्वामी आजोबा असं म्हणताय, तर आपण स्वामी समर्थ किंवा स्वामी माऊली असा उल्लेख करतात, पण आजोबा म्हणजे तुमचं खास काय कनेक्शन आहे स्वामीशी? ऍक्च्युली मला जे गुरुजी भेटत होते ना, तर ते आजोबा म्हणायचे. आणि मला ते इतकं भावलं की ते मला म्हणाले की आपल्या सगळ्यांचे ते आजोबाच, असं मला म्हणाले. आणि मला असं वाटलं की आजोबा म्हणजे किती असं जवळचे आपले कोणीतरी होऊन जातं. आणि जेव्हा माझ्या गुरुपदाच्या दिवशी जेव्हा त्यांचं आगमन झालेलं ना, तेव्हा खरं तर ना मला कळत नव्हतं की कोणाचं आगमन होतंय, कोण येतंय. कारण की एकतर त्यांच्या ऊर्जेने मी खूप गोंधळले होते तर म्हणजे मला कळत नव्हतं की पटकन काय होतंय. कारण की इतके असे एका पाठोपाठ एक आगमन होणं आणि आपण ओळखणं हे खरंच मुश्किल होतं. तर त्याच्यामुळे ना मला ते ओळखता नव्हतं. त्यांनी विचारलं की मला ओळखलंस का वगैरे, तर मी असं वेळ घेतला. तर ते म्हणाले की ओळखलं नसेल तर मग मी निघतो. म्हटलं नाही थांबा ना. आणि मग ते म्हणाले की माझा एक साधक तुझ्याकडे पाठवला होता ना, कारण की ते गुरुजी त्यांच्या सांगण्यावरनं आले होते. आणि मी एकदम त्यांना म्हटलं हा आजोबा. आणि असं म्हटलं ते इतके गोड हसले ना, ते म्हणजे त्याला स्वतःला तो शब्द इतका म्हणजे ते संबोधणं त्यांना इतकं आवडतं की ते इतके गोड हसले ना की म्हणजे खरंच म्हणजे ते हसू मी कधीच विसरणार अगदी नाही. स्वामींसारखं. हो, इतके ते गोड हसले. म्हणजे त्या मुलाचा चेहरा इतका खुलला असा पटकन आनंदाने. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की महादेवांच्या सांगण्यावरनं आम्ही आलोय वगैरे वगैरे. तो दिवस फार वेगळा होता. म्हणजे खरंच न भूतो न भविष्यती, म्हणजे काहीच सांगता येत नाही. आणि मी नेहमी असा विचार करते की काय असं पुण्य असेल आपल्याकडनं झालेलं की तो दिवस अनुभवला. किंवा त्या दिवशी जे काही 30-35 साधक हजर होते त्यांचंही फार मोठी पुण्य आहे की त्यांनी ते पाहिलं डोळ्याने की खरंच अशा रीतीने कोणाला गुरुपद दिलं जातं. कारण की आपण तर कधी असं ऐकलेलं नाहीये. कोणीतरी उत्तराधिकारी बनतं किंवा पुढच्या एका तयार साधकाला ती जबाबदारी दिली जाते असं. पण एकाच वेळेस देवतांनी आणि विभूतींनी येऊन एखाद्याला असं
माहीत नाही काय असेल ते, पण खरंच फार वेगळं होतं. पण त्याच्यानंतरची लढाई पण फार मोठी होती माझी. ते सहज ऍक्सेप्ट करणं अवघडच गेलं असेल ना, कारण अद्भुत आहे. एक स्त्री आणि गुरुपद म्हणजे हा विचारही तसा पसायला जडच आहे, आणि त्यात कुटुंबात नक्कीच हा प्रवास म्हणजे तुमचं पूर्ण स्ट्रगल पूर्णच असणार आहे. हळूहळू मग पचनी पडत गेलं का, कसा तुम्ही प्रवास सुकर केला? मला एका पॉडकास्टमध्ये विचारलंही गेलं होतं की गुरु म्हटलं की ते सगळे पुरुष पुरुष असतात, असतात. मग तुम्ही स्त्री असताना गुरु कशा? आणि मग तेव्हा मला सांगावं लागलं की हे माझी निवड नाही, मला हे केलं गेलेलं आहे. आणि जसं आपण महाराजांच्या मठात लिहिलेलं असतं की स्त्रियांनी सिगरेट लावू नये, तर मी तिथे गेल्यावर नाही लावत, पण जेव्हा आगमन होतं तेव्हा ते माझ्याच हातून सिगरेट घेतात असं. तर मला ते म्हणतात की तू आता योनीच्या पलीकडे आहेस, म्हणजे स्त्री किंवा पुरुषाच्या तू पलीकडे आहेस, तर त्याच्यामुळे माझी तशी आता गणती होत नाही. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी मला हातात दिलं होतं ओटीचं साहित्य, आणि नंतर सांगितलं की तुझी आता पुन्हा ओटी नाही भरायची, म्हणजे ते आता हे शेवटचं असं. तर असे काही नियम लावले गेले, त्याच्यामुळे आता माझी ओटी नाही भरली जात, किंवा मी नाही कोणाची ओटी भरत, असं की द्यायचं असेल तर मी हातात देते काही असेल तर. म्हणजे असे काही छोटे नियम लागले, आणि त्याच्यामुळे महाराजांना शिरूट देणं वगैरे हे मला देता येतं असं. म्हणजे ते आड नाहीये मला की स्त्री आहे म्हणून हे नाही करायचं. स्त्रियांमध्ये ती गणती नाही आता, की ते गुरु म्हणजे ते सगळ्या योनीच्या पलीकडचं ते एक तत्व झालं, गुरु तत्व. त्यामुळे तशा पद्धतीने ते आता माझा उल्लेख होतो. आता आपण पाहतो गादी म्हणजे गुरूंची, आणि त्यावर पुरुष प्रधान संस्कृतीच आहे. पण तुम्ही एक छेद दिलात त्याला की एक स्त्री ही गुरुपदाला येऊ शकते आणि मार्गदर्शन करू शकते खंबीरपणे. खूपच सुंदर आहे. फक्त संन्यस्त जीवनामध्ये तुमचं परिवर्तित झालं का वानप्रस्थ, काय म्हणतात ह्याला? संन्यस्तच म्हणू शकतो आपण, कारण की आज तसं म्हटलं तर मी संन्यस्त जीवनच जगत आहे, पण तरीही मी कुटुंबात आहे, कारण की जबाबदाऱ्या आहेत आणि त्या अर्धवट टाकणं योग्य नाही. त्यामुळे मी त्या पूर्ण करत आहे. ऍज अ ट्रस्टी सारखी मी वावरते की सगळं आहे पण त्यात आपण इन्व्हॉल्व नाही व्हायचं, असं अशा पद्धतीने. आणि आज आता आश्रम आहेत, सगळं आहे, मला काय कधीही मी केली तर माझी सगळ्या ठिकाणी व्यवस्था आहे. पण माझं असं स्वतःची शिकवण आहे लोकांना की तुम्ही आपली जबाबदाऱ्या टाकून पळवू नका. तर त्याच्यामुळे मीही ते करत नाही आहे, जबाबदाऱ्या पूर्ण करते. आता हे आपण ठरवायचं, म्हणजे मी ते ठरवणार की जबाबदाऱ्या कुठपर्यंत करायच्या आणि कधी आपण तिथून निघू शकतो असं. तर त्याच्यामुळे ते मला ठरवावं लागेल, कारण की जबाबदार तसं म्हटलं तर कधीही संपत नाहीत शेवटच्या श्वासापर्यंत. तर त्याच्यामुळे त्याच्याही पेक्षा मोठ्या जबाबदाऱ्या मी स्वीकारलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी मला कधी ना कधी तर बाहेर पडावंच लागेल. पण आज मी आहे कुटुंबामध्ये. म्हणजे आसक्ती भाव न ठेवता साक्षी भावानी तुम्ही कार्य करताय. जे भगवद्गीतेत ते सांगितलंय ज्ञानेश्वरीत ते तुम्ही जगताय अगदी. आणि तुम्हाला मग आज्ञा जशी झाली तू आता गुरुपद भूषवायचं, अशी आज्ञा आहे का की ह्या वेळेला किंवा ह्या कालावधीनंतर पूर्ण संन्यस्त आणि कौटुंबिक जबाबदारी आता? तसं तर मला सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे आताही कधी कधी मला मस्करीत विचारलं जातं की फिर कब निकलोगी असं वगैरे. तर त्याच्यामुळे मी सांगते की मी जसं सन्मानाने आली आहे तसं सन्मानाने निघेन पण असं. तर त्याच्यामुळे निघून गेली अर्धवट जबाबदारी टाकून असं मला नाही करायचं आहे. आणि आजही मी घरात राहून मी पूर्ण वेळ गुरुकार्याचाच विचार करते, पूर्ण वेळ गुरुकार्यातच इन्व्हॉल्व असते. त्यामुळे अष्टोप्रहर मी त्याच गोष्टींमध्ये असते. त्याच्यामुळे फक्त एवढंच की मी आश्रमात पूर्ण वेळ राहण्याच्या ऐवजी घरी राहते आहे, एवढाच फरक आहे. बाकी हेच मी सगळं कार्य आश्रमात राहून करणार, तेच मी घरी राहून करत आहे, एवढंच आहे. तर त्याच्यामुळे जितका वेळ मला शक्य आहे हे करणं तितका वेळ ठीक आहे, नंतर मग आश्रम आहेतच. पण त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की बऱ्याच स्त्रिया, बऱ्याच भगिनी बिनधास्तपणे येऊ शकतात माझ्याकडे. म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की जर एखादा पुरुष गुरु असता तर कदाचित आम्हाला घरून इतकं सहज सोडलं नसतं बाहेर, पण आज तुम्ही आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे कधीही येऊ शकतो. आणि याचं मला खूप समाधान होतं की आपण स्त्री असल्यामुळे आपल्याकडे अनेक स्त्रिया येऊ शकतात आणि त्यांची पर्सनॅलिटी खूप छान चेंज झाली, त्यांचा तो हरवलेला आत्मविश्वास परत आलाय, त्या बिंदासपणे वावरतात, खूप छानपैकी कामं करतात, त्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप चांगली दिसते. त्याचबरोबर त्या घरच्याही जबाबदाऱ्या खूप चांगल्या रीतीने पार पाडतात, त्यांच्या ऑफिसचं कामही करतात, बिझनेसही असेल तर सांभाळतात. त्यामुळे हे अजून आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि अशा अनेक स्त्रियांना मला तयार करायचं आहे की स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. त्यांचा तो आत्मनिर्भरपणा मला खूप आवडेल त्या झालेल्या. कारण की आपण जरी हे पैशांच्या बाबतीत किंवा आर्थिक जरी आपण स्वतः आत्मनिर्भर असलो तरी इमोशनली डिपेंड असतो बरेचदा. आणि मला तेही त्यांच्याकडनं हे करायचं आहे की आपला आनंद हा कोणावर अवलंबून नसता कामा.
म्हणजे आपण स्वतःच आपल्यामध्ये आनंद आहे. त्यामुळे कोणाशी तरी संबंधित कोणीतरी आपल्याला आनंदी करते, कोणीतरी आपल्या दुःखी करते असं नाही हवंय. तर आपला आनंद आपल्या आतमध्ये आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. मग आपण पूर्ण वेळ आनंदी राहू शकतो. मग कोणीच आपल्याला दुःखी करणं, आपल्याला नाराज करणं, हर्ट करणं हे प्रकार होत नाहीत. कारण की ते आता मी अनुभवते आहे. बरोबर आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत आहे डिपेंडन्सी, इमोशनल हो. डिपेंडन्सी जी आहे ती खूप असते. खूप असते. अगदी. आणि क्रियायोगातून तुम्ही सहज साध्य करत असेल, इंडिपेंडंट इमोशनली असं म्हणू. हो. खूपच सुंदर तुमचे अनुभव आहेत आणि अगदी म्हणजे ऐकून काय थ्रिलिंग असे आहेत. महावतार बाबाजींच्या सोबत चे अनुभव आहेत. शंकर महाराजांचं तुम्ही सांगितलं, अगदी सिगरेट आणि तो दारूचा नैवेद्य सुद्धा. आणि तुम्ही एक स्त्री आहात तरी हे करताय म्हणजे खूपच समाजाला उद्बोधन यातनं मिळतं. तुम्ही बरेच लोक पण पण यातलं काही मी नाही घेत हा. तुम्ही नाही तेच म्हणू आपण की ज्यावेळी ते अवतरण होतं तेच महानुभाव असं घेतात. कधी कधी म्हणजे वाटतही प्रश्न असेल येऊ कोणाला की शकतो हो की बाबा की तुम्ही नेहमीच- घेता का? हा, ह्यांच्याकडे किंवा सवय नेहमीच लागली असतं. हो, पण जसं तसं अजिबात झालेलं नाही. बरं. आणि कधी याची जशी गरज म्हणजे भासलेली नाही आणि भासलेली. वाटत नाही की भविष्यातही भासेल म्हणून. कारण की ते त्यांच्यासाठी ही व्यसन नाही आहे. त्यांच्यासाठी सुद्धा हे माध्यम आहे एक. म्हणजे जसं अग्नी माध्यम असतं तसं त्यांनी 5 एलिमेंट्स मधलं हे एक माध्यम निवडलेलं आहे. आणि म्हणून आपण बघा बऱ्याच ठिकाणी चिलीम दिली जाते, हुक्का दिला जातो किंवा सिगरेट दिली जाते किंवा बाबांच्या भाषेत त्याला आपण चिरूट म्हणतो, चिरूट दिली जाते. तर हे त्यांनी माध्यम निवडलेलं आहे. त्यामुळे त्यांचं पण हे व्यसन नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला शंकर महाराजांकडे जाणाऱ्या साधकांना किंवा त्यांना त्यांचे जे भक्त मंडळी आहेत त्यांना असं वाटतं की महाराज करतात ना, मग आपण करायला काय हरकत आहे. तो खूप महाराजांना आवडतं मग आपल्यालाही आवडतं, मग त्यांच्यासारखे आपणही केलं तर ती जरा अशी गौरवाची गोष्ट आहे. पण ते साफ चुकीचं आहे. तसं बिलकुल त्यांना वाटत नाही. उलट त्यांनी मला एकदा असं सांगितलेलं आहे गुरुपदाच्याच दिवशी की तुला जमलं तर माझं एक काम नक्की करशील का. म्हटलं हो महाराज तुम्ही सांगा. तर ते म्हणाले की माझ्याकडे येणारे जे समाधीला लोक दर्शन द्यायला भेट द्यायला येतात ते तिथे येऊन प्रबोधन करतात की हे कसले संत, ह्यांना अशा गोष्टी लागतात. तर त्यावेळेला तू हे लोकांना सांगशील का की जसं महादेवाने हलाल घेतलं होतं तसं आज आम्ही ह्या जगातलं हे विष आम्ही सगळे घेतोय आणि आमचा हाच विचार आहे, आमची हीच इच्छा आहे की ह्या पिढीने वाचावं ह्या विषापासून. तर त्यामुळे आम्ही हे घेतोय की त्यांनी त्यापासून दूर राहावं. तर तू ह्या गोष्टीचं लोकांना सांग, प्रसार कर. आणि तेव्हा मला इतकं वाईट वाटलं की अरे आपण ह्या संत ह्यांना माऊली म्हणतो आपण, माऊली म्हणजे आई, आणि आपण ह्यांना ओळखतच नाही. म्हणजे आपण सगळ्या संतांना समाजाने ते हयात असताना खूप त्रास दिला, त्यांचा अपमान केला गेला, त्यांना अन्न दिलं नाही गेलं, त्यांना प्रेमाने 2 घास कोणी दिले नाहीत. ते कशा कशा त्रासात ते जगले. कोणी दगड फेकले त्यांच्यावर, कोणी थुंकलं त्यांच्यावर, कोणी त्यांचे कपडे फाडले, कोणी त्यांना आपल्या साईबाबांना तर तेलाचे 4 थेंब पण नाही दिले गेले दिवा लावायला. म्हणजे इतका सगळा आपण त्यांचा अपमान केला, त्यांची शिकवण आपण नाकारली, त्यांच्याकडे कधीच आपण लक्ष नाही दिलं. आज आपण त्यांच्या समाधीवर अगदी पंचामृताने स्नान घालतो आणि सगळं करतो. पण ते असताना जर आपण हे त्यांचं ऐकलं असतं तर त्यांना किती आनंद झाला असता. आणि आजही आपण शंका घेतोच आहोत पुन्हा त्यांच्यावर, त्यांच्या कार्यावर. तर त्याच्यामुळे आपण खरंच यांच्यावर विश्वास टाकून, अगदी आंधळा विश्वास इथे आवश्यक आहे. भले त्याला कोणी अंधश्रद्धा म्हणेल, पण ज्या ठिकाणी आपण शिष्य आहोत ना, तर शिष्याने गुरूंवर आंधळा विश्वास टाकणं खूप आवश्यक असतं. आणि अर्थात समोरच्या शिष्याला पडताळून घेणं पण गरजेचं आहे की जर का ते योग्य नसतील तर आंधळा विश्वास नका टाकू. पण जर का तुमची खात्री पटली की योग्य गुरुच्या सानिध्यामध्ये आपण आहोत किंवा योग्य ईश्वराची आपण उपासना करतोय, तर मग तिथे तुम्ही आंधळे व्हा. तिथे मग आपली बुद्धी बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे. मग त्यांना जे दिसतंय ना ते आपल्याला दिसायला लागतं. तोपर्यंत जोपर्यंत आपण आपल्या नजरेने बघतोय, आपल्या बुद्धीने काम करतोय, तोपर्यंत त्यांचा अनुभव नाही आपण घेऊ शकत. आणि मी तेच केलेलं आहे की डोळ्याला पट्टी बांधलीये, मेंदू बाजूला ठेवलाय, आणि म्हणून मला त्यांची प्रत्येक गोष्ट लक्षात येते. त्यांना काय हवंय ते कळतं, त्यांची काय इच्छा आहे ते कळते, त्यांची ती कोड लँग्वेज मला कळते की त्यांना काय म्हणायचं आहे. आणि म्हणून त्यांची आणि माझी सगळी इच्छा, स्वप्न, कार्य एक झालेलं आहे. असं झालं. काही सांगायचं असेल किंवा घडायचं तर शंकर महाराज किंवा स्वामी समर्थ तुमच्याशी बोलतात, माध्यमाच्या आधारे संपर्क होतो आणि अगदी बारीक मधल्या बारीक सूचनाही मला दिल्या जातात. गुरुमौली, आता एक जस्ट क्युरियोसिटी म्हणून मला विचारायचं, स्वामी समर्थ तुमच्याशी बोलतात, शंकर महाराज, ह्या ज्या घटना घडणार असतात ना जगामध्ये किंवा काही काही होतात मोठ्या मोठ्या, तर त्याची तुम्हाला आधीच प्रचिती येते का
किंवा कळतं का? हो, मला कोविडच्या काळामध्ये सांगितलं गेलं होतं, पण तेव्हा इतका भयानक काळ येईल असं नव्हतं वाटलं. त्यांचे शब्द तेव्हा मला तितकेसे नाही कळले, पण तेव्हा मला त्यांनी एक महामृत्युंजय याग करायला सांगितला होता. आणि तो त्यावेळेस शक्य नव्हता, कारण की याग म्हटलं की त्याला खूप मोठ्या प्रमाणावर निधी लागतो. एक मोठं ग्राउंड लागतं, ते आपण रेंटवर घ्यायचं, ते तेवढे दिवस तो हेच करायला लागतं. खूप मोठी ती यज्ञवेदी असते, त्याच्यामध्ये आहुत्या असतात, त्याही खूप मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणजे असं म्हटलं जातं की 40 मन वगैरे लाकडं लागतात एकेका दिवसाला. त्याच्यामुळे ते फायनान्शियली शक्य नव्हतं त्यावेळेला. आणि मला असं वाटलं की करू आपण, पण तोपर्यंत ते महामारी येऊन ठेपली. आणि तेव्हा मला सांगितलं गेलं होतं, बाबा भद्रभाऊ यांनी सांगितलेलं की खूप वाईट काळ येणार आहे पुढे, आणि त्यासाठी तुझ्या सगळ्या शिष्यांना तू आताच सूचना देऊन ठेव. पण त्या काय सूचना द्यायच्या ते मला कळत नव्हतं. आणि त्यावेळेस मी शिष्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही सतर्क राहा सगळे, की तयार राहा, कोणतं संकट येणार माहीत नाही, पण सगळ्यांनी तयार राहा. आणि इतकं चांगली गोष्ट आहे की जेव्हा कोविड आला तेव्हा मला माहीत नाही, पण मी शिष्यांना असं सांगितलं की ज्यांना कफ प्रवृत्ती आहे ज्यांची, त्यांना ह्याचा खूप त्रास होईल. आणि ज्यांची म्हणजे पित्त किंवा इतर, त्याला कमी होईल त्रास, पण कफ प्रवृत्तीवाल्यांना खूप त्रास होईल. तर तुम्ही सगळ्यांनी ना सूर्य उपासना सुरू करा, असं मी सांगितलेलं त्यांना. आणि हे मला का कसं सुचलं माहित नाही. त्यामुळे सूर्य नमस्कारापासून सूर्य प्राणायाम आणि त्या सगळ्या गोष्टी, सूर्यमुद्रा, ही सगळं करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर घरोघरी आम्ही हवन सुरू केली. म्हणजे प्रत्येकाने घरी हवन रोज सुरू केलं. त्या हवनाचा इतका इफेक्ट आला की कोणत्याही साधकाच्या घरी कोविड पोचला नाही. आणि आमचे सगळे साधक सुरक्षित होते. अगदी काशीला सुद्धा सगळे सुरक्षित होते. देशाबाहेरचे जे काही होते तेही सुरक्षित होते. असं झालं. म्हणजे पूर्वसूचना मिळते. हो. आता एक 2026 येतं, हे वर्ष संपत आलं 2025. अशी काही सूचना किंवा काही घडणार आहे का, अघटित म्हणू किंवा मोठं असं? ऍक्च्युली तसं थोडंफार सूचना आहे, म्हणून त्यांनी मला फकीरियत हा मूवी 2025 मध्येच यायला हवं असं सांगितलेलं. आणि त्यामुळे अक्षरशः ती फार मोठं ती लढाई होती की एकतर आपल्याला या क्षेत्रातलं काही माहिती नाही, त्यामुळे या क्षेत्रात एकतर उतरायचं, त्या क्षेत्रामध्ये काम करायचं. बरं, निधी उभा करण्यापासून ते सगळ्या गोष्टी आपण करायच्या, आणि तरीही तो वेळेत चित्रपट आणायचा. हे सगळं खूप मोठं होतं. पण त्यांच्याच कृपेने हे सगळं पार पडलं आणि मूवी रिलीज झालेला आहे. आणि प्रत्येकाने त्याच्याबद्दल इतकं छान भाष्य केलेलं आहे की ते भाष्य ऐकून इतर लोक बघायला येत आहेत असं. त्याच्यामुळे तो सक्सेसफुल झालेला आहे अगदी. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, पण तो जगभर पोचवायचा आहे अजून. त्यामुळे ते अजून आमचं काम संपलेलं नाही आहे. तर ते जगभर हळूहळू ते पोचणार. त्याचे वेगवेगळ्या भाषांतर होईल, डब होईल, आणि तो वेगवेगळ्या प्रांतामध्ये तो पोचेल, देशात इतरही पोचेल. पुढे ते चालतच राहणार आहे काय? पण आमच्या प्रेक्षकांना काही 2026 साठी महाअवतार बाबाजींकडनं असं आलंय की ही काळजी घ्या, किंवा तुम्ही म्हणाला सुरक्षित. मी तर सांगेन की त्यांना क्रियायोग करणं खूप आवश्यक आहे. सगळ्यांनाच, म्हणजे जे कोणी मला ऐकत असतील त्यांना क्रियायोग करणं खूप आवश्यक आहे. हा अतिशय सहज साध्य असा योग आहे. तुम्ही तो सहज करू शकता. क्रियायोगाने तुमचं सगळ्यात पहिलं की तुमचं आरोग्य उत्तम राहतं, तुमची मनस्थिती खूप छान राहते. तुमची मनस्थिती इतकी चांगली राहते की तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, तुमची निर्णय क्षमता छान होते. त्यामुळे वादविवाद कमी होतात, घरामधलं वातावरण छान होतं, ऑफिसचं वातावरण छान होतं, तुमची मित्र मंडळी जी काय असतील त्यांच्यामध्ये तुमचे रिलेशनशिप खूप चांगले होतात. आणि असं करता करता एक खूप आदर्श व्यक्तिमत्व तुम्ही व्हायला लागता. आतून आनंद तुमचा निघायला लागतो, तुमच्यामध्ये इतका उत्साह भरतो की तुम्हाला सगळं जग खूप छान वाटतं. आणि तुमचं उत्तम आरोग्य, उत्तम मन हे तुम्हाला हळूहळू साधनेमध्ये इतकं पुढे नेतं की तुमच्या आत्म्याची प्रगती व्हायला सुरुवात होते. आणि ती अतिशय आवश्यक आहे. ती झाली का मग आपल्याला पुढे खूप मार्ग असतात की तिथून पुढे ईश्वरापर्यंत पोहोचणं, मोक्षापर्यंत पोहोचणं हे सहज साध्य होतं. आता हे सगळ्यांसाठी झालं, पण जे युवा पिढी आहे, जे तरुण आहेत, त्यांना त्यांचं करिअर करायचं आहे, त्यांना जीवनात त्यांच्या सक्सेस व्हायचं आहे, त्यांना सुद्धा क्रियायोग अतिशय आवश्यक आहे. कारण की क्रियायोगामुळे त्यांच्या ब्रेनची कॅपॅसिटी अतिशय वाढते, त्यांची आकलन क्षमता अतिशय वाढते, त्यांची मनाची एकाग्रता खूप वाढते, आणि त्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी होऊन पुढे जातात. त्यामुळे अगदी हे डोळ्यात मी रोज पाहते आहे आमच्या तरुण पिढीला, साधकांना कसं रोज प्रगती करतात. तर त्यासाठी तरुणांना सुद्धा अतिशय हा मोलाचा सल्ला आहे की क्रियायोगाकडे वळा. आणि जसं तुम्ही हेल्थसाठी तुम्ही जिममध्ये जाता किंवा तुम्ही अजून काही काही वेगळे उपक्रम करता, तसं समजा, तसं आपण एक क्रियायोग करतोय, आणि तसं समजून तुम्ही हे करा की जीवनामध्ये त्याचे बदल अनुभवा. नक्कीच, म्हणजे सगळे करतील, क्रियायोगाकडे वळतीलच.
तरुण पिढी आणि आता आम्ही कारण की सांगितलंच गेलं ना की जे जे ह्या मार्गाकडे म्हणजे अध्यात्माकडे जे जे वळतील ते वाचतील. कारण पुढच्या काळाबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही की किती भयानक काळ येईल. आजही किती भयानक युद्ध चालली आहेत, महामारी आहे, आजार आहेत, वेगवेगळ्या साथी आलेल्या आहेत. अगदी चांगल्या चांगल्या माणसांची डोकी फिरतायत, माणूस काहीतरी विचित्र वागायला बोलायला लागतोय. त्याच्यामुळे पुढचा काळ अजून किती भयानक असेल हे आपण सांगू शकत नाही. त्यासाठी स्वतःला वाचायचं असेल तर आपल्याला अध्यात्माचा मार्ग पत्करावाच लागेल. त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही आहे. गुरुमौली, हे खरं आहे का की 2026-27 प्रलय होणार आहे, नष्ट होणार आहे पृथ्वी? खरं आहे? अगदी सगळं नष्ट होईल असं नाही. त्याच्यामध्ये मी आता जसं म्हटलं की जे जीव आवश्यक आहेत ह्या धर्तीवर राहणं आणि ज्यांच्यामुळे पुन्हा पुढच्या जी काही उत्पत्ती होईल त्यासाठी जे आवश्यक आहे ते तर निश्चित राहतील. आणि त्याच्यामुळे जसं आता भरपूर ठिकाणी मोठमोठे अपघात होतात किंवा प्रलय येतात, तुफान येतात, पूर येतात, तर ते तसं ह्या घटना खूप वाढतील अजून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला मग हा मार्ग आवश्यक आहे. अध्यात्म आणि हो क्रिया. अगदी.